नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 1 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, रंजन कोळंबे सरांचे जे पुस्तक आहे भारतीय अर्थव्यवस्था, आपण त्याच्यावर रिव्हिजनची व्हिडिओ बनवत आहे. त्याच्यातला हा चॅप्टर 2 आहे किंवा सेकंड व्हिडिओ आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये म्हणून चॅप्टर 2 पाहणार आहे. ऑलरेडी आपण पहिला चॅप्टर जो मूलभूत संकल्पना आहे यावर आपण बनवलेला आहे. त्याची लिंक पाहिजे असेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटेल किंवा रंजन कोळंबे सरांची जी प्लेलिस्ट बनवली आहे आपण, तर त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, सुरुवात करू प्रास्ताविक म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये. आता याच्यामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्था कशी चालते, याच्यामध्ये दरडोई उत्पन्न कमी आहे का जास्त आहे, किंवा जे भारतीय अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये दोष कोणते आहेत, गुण कोणते आहेत, ते सुद्धा संपूर्ण पाहणार आहे. म्हणजे लोकसंख्येचा याच्यावर ताण पडतो का, भारतीय अर्थव्यवस्था कोणती, कृषी का विकसित आहे, यावर चर्चा या टॉपिकवर केली. आपण ती पाहू. सुरुवात करू आपण प्रास्ताविक. तर भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था मानली जाते. विकसनशील काय, विकसित काय, त्याच्या उत्पन्नाच्या मालकीनुसार. ओके, विकासानुसार विकसनशील काय, विकसित आहे. ऑलरेडी पहिल्या चॅप्टरमध्ये मूलभूत संकल्पनेमध्ये आपण हे कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. पहिल्यांदा अर्थव्यवस्था पाहिल्यानंतर त्याच्या कन्सेप्ट क्लिअर केले आहेत, भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र, हे पण त्याच्यामध्ये येतं. तर भारतीय अर्थव्यवस्था एक विकसनशील अर्थव्यवस्था आहे, म्हणजे विकासाच्या दृष्टीने प्रोग्रेस करणारी एक अर्थव्यवस्था आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. दोन्हींचा मिलाप, आपण म्हणतो भांडवलशाही आणि समाजवादीचा मिलाप म्हणला तर मिश्र अर्थव्यवस्था. त्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये विविध अंगी बदल झालेत. पण 1991च्या आर्थिक सुधारणापासून, आता 1991च्या आर्थिक सुधारणा काय, LPG म्हणला तर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, त्यापासून भारतीय अर्थव्यवस्था ही काय मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे. ओके, याच्याकडे काय झालं, प्रवास सुरू झाला आहे. पण भारतीय अर्थव्यवस्था जरी मुक्त अर्थव्यवस्थेकडे जर चालली असली तर त्याच्यामध्ये काही ठळक वैशिष्ट्ये आहेत किंवा काही कमी पण आपण म्हणतो कमी घटक आहेत. ते कमी घटक कोणते आहेत आपण पाहणार आहे. त्या दुसऱ्या शब्दामध्ये भारतीय अर्थव्यवस्था कमी असण्याचे काही कारण आहेत किंवा जी पाहिजे विकसित तर ती का होत नाही, त्याचे रिझनसुद्धा या ठिकाणी दिले आहेत. एक म्हणजे दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर आहे, वृद्धी दरातील चढ उतार आहे, लोकसंख्येचा उच्च वाढीचा दर, दारिद्र्याचे उच्च प्रमाण, बेरोजगारीचे उच्च दर, कृषी आधारित अर्थव्यवस्था. ऑलरेडी या संकल्पना आपण पुढे पाहणारच आहे, फक्त शॉर्टमध्ये या ठिकाणी दिले आहेत. आता सुरुवात करू पहिली कन्सेप्ट, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर, लो पर कॅपिटा इन्कम म्हणला तर. आता या ठिकाणी जे दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर, त्याच्यामध्ये काय असणार आहे, देशाचे दरडोई उत्पन्न हे देशाच्या आर्थिक स्थितीचे महत्त्वाचे निर्देशक आहे. दरडोई उत्पन्नात वेगाने वाढ घडवून आणणे हे भारतीय नियोजनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत. त्यामध्ये त्याचा दर हा कमीच राहिला आहे. 2018-19च्या तात्पुरत्या अंदाजानुसार, ओके, दर चालू किमतीनुसार मोजले आपण, करंट प्राईसनुसार, तर दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा नेट नॅशनल इन्कम 1,26,406 रुपये प्रतिवर्ष इतके होते. ओके, हे हा साधा सरासरी असल्याने त्याचे लोकसंख्येचे वितरण अत्यंत असमान आहे. आता तुम्ही म्हणता दरडोई उत्पन्न म्हणजे काय, ओके, पर कॅपिटा नेट नॅशनल इन्कमसुद्धा म्हणलं तर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. तर या कन्सेप्ट कुठं आहेत, तर आपण त्या पुढच्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहे. हे कन्सेप्ट काय, दरडोई उत्पन्न म्हणजे काय, GDP म्हणजे काय, त्या पुढे आहेत. फक्त लक्षात ठेवा, दरडोई उत्पन्न कमी आहे भारताचं. ओके, 2018 या ठिकाणी बघा 19च्या किमतीनुसार 1,26,400 रुपये प्रतिवर्ष इतके आहे. त्यात दुसरं म्हणजे उत्पन्नाच्या व दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर कमी, लो ग्रोथ रेट ऑफ इन्कम आणि पर कॅपिटा इन्कम सांगितले. या ठिकाणी भारताचे दरडोई उत्पन्न कमी आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला कधी क्वेश्चनमध्ये विचार भारताचे दरडोई उत्पन्न खूप कमी आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे, ते हे कमीच आहे, हे लक्षात घ्या. मात्र त्याचबरोबर त्याच्या वाढीचा दर हा कमीच आहे. 1990 पूर्वी हा दर खूपच कमी होता. 1950च्या दशकात आणि 1980च्या दशकात GDPच्या वाढीचा दर हा 3.5% आसपास होता. तर दरडोई उत्पन्न वाढीचा दर हा 1.3% इतका होता. याला हिंदू वृद्धी दरसुद्धा म्हणलं जातं, ग्रोथ रेट, हिंदू ग्रोथ रेट म्हणून म्हणलं जातं. आता हे काय हिंदू ग्रोथ रेट, नंतर दरडोई उत्पन्न कमी, हे कन्सेप्ट काय तर आपण ते पुढे जाऊन पाहणार आहे. त्यानंतर पाहू आपण GDP वाढीचा दर काय, किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे आर्थिक वृद्धी दर म्हणून. ओके, सेम शब्द आहे ते, लक्षात घ्या. GDP ग्रोथ रेट आणि इकॉनॉमिक ग्रोथ रेट म्हणून. तर वर्षानुसार पाहू आपण, आणि यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारले जात नाही, हे सेंटेन्समध्ये आपल्याला विचारतं की कोणत्या वर्षी हा ग्रोथ रेट होता किंवा ह्या वर्षी हा ग्रोथ रेट आपल्याला पाहायला भेटला होता, बरोबर आहे का चुकीचं आहे. मेन्समध्ये सर्वात जास्त क्वेश्चन यावर पडलेले आहेत. तर 2003-04मध्ये 7.9%, 2004-05 मध्ये 7.9%, हे फक्त लक्षात ठेवायचा. 2005-06 9.3%, 2006-07 मध्ये 9.2%, 2007-08 मध्ये 10.2%. यावर क्वेश्चन विचारला होता का आजपर्यंत सर्वात जास्त ग्रोथ रेट कोणत्या वर्षी पाहायला भेटला होता, तर 2007-08 मध्ये पाहायला भेटला होता. 2008-09 मध्ये 3.7%, 2009-10 मध्ये 8.5%, 2010-11 मध्ये 9.8%,
त्यानंतर 13-14मध्ये 6.39%, 2014-15मध्ये 7.5%, 15-16मध्ये 8%, नंतर सेकंड याच्यामध्ये 2016-17मध्ये 8.2%, 17-18मध्ये 7.2% आणि 2018-19 6.9%. तर आपण हे का पाहतोय? तर भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहतोय आपण. पहिल्यांदा दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर पाहिला, त्यानंतर उत्पन्नाच्या व दरडोई उत्पन्नाचा वाढी दर का कमी आहे? तर या ठिकाणी पाहतोय दरडोई ग्रोथ रेट जास्त आहे, पण दरडोई उत्पन्न का कमी आहे? त्याला जर GDP आपण म्हणतो तर त्याला लोकसंख्येने भागलं तर दरडोई उत्पन्न खूप कमी निघतं. त्याचे हे रिझन आहेत की भारतीय अर्थव्यवस्था अजून काही विकसनशील आहे म्हणून. त्या कन्सेप्ट आहेत आपण पुढे जाऊन पाहणारच आहे. त्यानंतर तिसरा पार्ट येतो भारतीय अर्थव्यवस्थेचे कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील प्रभाव, इफेक्ट म्हणतो आपण. त्याच्यामध्ये बघा कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेचा प्रभाव काय? तर तुम्ही पाहिलं लोकसंख्येच्या काळामध्ये, लोकसंख्या म्हणतो आपण 1951च्या काळामध्ये 70% लोकसंख्या होती कृषीवर आधारित होती. आता कमी झाले. आता रिपोर्ट या ठिकाणी पाहू शकता 2018-19चा 17.24% तात्पुरता अंदाजा कृषी क्षेत्रावर म्हणजे लोकसंख्या कृषी क्षेत्रावर आहे काम करण्यासाठी. त्यानंतर जर श्रम ब्युरोचा रिपोर्ट पाहिला 2015-16 तर 46% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रावर किंवा कृषी क्षेत्रावर आहे. त्याच्यामुळे काय होतं भारतीय GDP ही कृषी आधारितच मानली जाते. सुरुवातीला पण कृषी आधारित होती आणि थोड्या प्रमाणात आतासुद्धा कृषीवरच आधारित आहे. त्याच्यामुळे हे काय विकसनशील अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे लक्षण. ज्या क्षेत्रामध्ये आपण म्हणतो प्राथमिक, द्वितीय, तृतीय, आपण ही क्षेत्र ऑलरेडी पहिल्या चॅप्टरमध्ये मूलभूत संकल्पनामध्ये पाहिल्यात की ज्या GDPमध्ये जर प्राथमिक क्षेत्राचा वाटा जास्त असेल तर ते क्षेत्र कृषी आधारित किंवा विकसनशीलवर बऱ्याच प्रमाणात मानले जाते. कारण कृषीनंतरच औद्योगिकरणाचा, ज्या क्षेत्राचा औद्योगिकरणाचा भर जास्त असतो, औद्योगिकरण किंवा द्वितीय म्हणतो आपण, तृतीय, तर ते विकसित राष्ट्र मानले जातात. तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा जास्त आहे, जास्त प्रमाणात लोकसंख्या जास्त आहे. त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर आधारित किंवा कृषी क्षेत्राशी संलग्न अर्थव्यवस्था मानली जाते. म्हणून विकसनशील अर्थव्यवस्था भारताला मानली जाते. या ठिकाणी काही रिपोर्ट सुद्धा दिलेले आहेत. क्षेत्र, कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, द्वितीयला उद्योग क्षेत्र म्हणलं जातं, तिसऱ्याला सेवा क्षेत्र. तर GVA मधील हिस्सा काय त्या ठिकाणी पाहू शकता 14.37% त्यांनी दिलता रिपोर्ट 2018-19 मध्ये. उद्योग क्षेत्राला 31.30% आणि सेवा क्षेत्राचा 54.33%. ओके, हे लक्षात घ्या. जर आला क्वेश्चन GVA मधील हिस्सा किती, कोणत्या GVA रिपोर्टनुसार 2018-19 मध्ये सेवा क्षेत्राचा किती वाटा होता, वर्ष दिलं, त्यानंतर GVA नुसार नंतर 54.33% मानला जातो. ते बरोबर आहे का चुकीचं आहे तर मला ओळखायचं आहे. कंबाईनला क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर आर्थिक विषमता, चौथा प्रकार आहे भारतीय अर्थव्यवस्था इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. तर याच्यामध्ये काय काय माहिती दिली ती पण पाहू. भारतात मोठी उत्पन्नाची व संपत्तीची विषमता आढळून येते. NSSO म्हणजे काय, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, याची स्थापना कधी झाली, काय झाली, यावर सुद्धा क्वेश्चन विचारले आहेत. NSSOच्या अलीकडच्या आकडेवारीनुसार देशात ग्रामीण कुटुंबापैकी 29 कुटुंब देशातील एकूण ग्रामीण मालमत्तेपैकी फक्त 5% मालमत्तेचे मालक आहेत. तर त्यापैकी 8% उच्च कुटुंब त्या मालमत्तेचे 16% मालकीचे आहेत. खूप महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी बघा, देशातील ग्रामीण कुटुंबापैकी 39% कुटुंब देशातील एकूण जे ग्रामीण मालमत्ता आहे त्यापैकी 5% मालमत्तेचे मालिक आहेत. त्यानंतर 8% जे ग्रामीण क्षेत्रात लोक आहेत, 8% त्यांच्याकडं ग्रामीण क्षेत्रापैकी 46% मालमत्तेचे ते काय आहेत, मालक आहेत. हे त्याच्यामुळे काय होतं, आर्थिक विषमता निर्माण होते. आपण हा चॅप्टर पाहतोय भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये आर्थिक विषमता खेड्यातील सांगितल्या ठिकाणी किंवा ग्रामीणमध्ये. त्यानंतर दुसरं म्हणजे उत्पन्नाच्या विषमतेचे प्रमाण मोजण्यासाठी लॉरेन्झ वक्र किंवा गिनी गुणांकसुद्धा वापर केला जातो. मानव विकास अहवाल, त्याला HDI सुद्धा म्हणतो, 2015 नुसार भारताचा गिनी गुणांक हा 33.6% इतका होता. आता गिनी गुणांक बघा, तर या वर्ष एका साईडला टाका तुम्ही, काय एका साईडला वर्ष टाका आणि दुसऱ्या साईडला गिनी गुणांक किती होता तर तुम्हाला समजेल लगेच. किंवा लॉरेन्झ वक्रसुद्धा म्हणलं जातं. ते रिपोर्ट तुम्ही एका साईडला चार्ट वाईज काढा लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर लोकसंख्येचा विस्फोट, ओव्हर पॉप्युलेशन म्हणलं तर 1901 मध्ये पुन्हा एकदा 1901 मध्ये 23.84 कोटी लोकसंख्या एवढी, नंतर 2011 मध्ये वाढून ती 121 कोटीवर गेली होती. त्यानंतर आता पाहिलं असं 135च्या पुढे सुद्धा लोकसंख्या गेली. हे काय लोकसंख्येचा काय विस्फोट झाला आहे. त्याच्यामुळे काय होतं, जे दरडोई उत्पन्न आहे ते खूपच कमी आहे. दरडोई उत्पन्न म्हणजे जे भारतीय अर्थव्यवस्था आहे GDP आहे, तर त्याला जर लोकसंख्येने भागलं तर ते प्रत्येक व्यक्तीमागे किती खर्च करतायत त्यावरून ती आकडेवारी आपल्याला निघते. त्याच्यामुळे जर कमी निघत असेल तर ते समजून घ्या. तर त्याच्यामुळे काय होतं, लोकसंख्या प्रत्येक व्यक्तीवर खर्च करणाऱ्या सरकारकडे पैसा कमी आहे त्यावरून समजत आपल्याला. तर 1991 ते 2001च्या दशकात लोकसंख्या 21.54% वाढली, तर वार्षिक वाढीचा दर हा 1.95% एवढा होता. त्यानंतर 2001 ते 2011च्या दशकात लोकसंख्या वाढीचा दर हा 17.64 एवढा टक्के होता.
17.64% होता. 2011च्या जनगणनेनुसार, ही कधीची 2011नुसार जगाची लोकसंख्या 17.5% आहे. आता 2021ची झाली का नाही, अजून पूर्ण नाही झाली. त्यानंतर भारताचे क्षेत्रफळ जागतिक क्षेत्रफळाच्या 2.42% आहे. म्हणजे 2.42%वर 17.5% लोकसंख्या राहते. ओके, हे खूप महत्त्वपूर्ण सेंटेन्स आहे. जगापैकी भारताला किती क्षेत्रफळ भेटले? 2.42%. आणि त्यावर किती लोकसंख्या राहते? 17.5% लोकसंख्या. हे महत्त्वपूर्ण आहे. लोकसंख्या उच्च वाढीचा दर हे अनेक समस्याचे मूळ मानले जाते. त्यामुळे उपलब्ध साधन सामग्रीची दरडोई उपलब्धता कमी होते. भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे 35% लोकसंख्या 15 वर्षाखाली म्हणजे आहे. 35% लोकसंख्या किती आहे? 15 वर्षाखालील आहे. 50%हून अधिक लोकसंख्या 25 वर्षाखालील आहे. आणि 65हून अधिक लोकसंख्या ही 35 वर्षाखालील आहे. तरुण लोकसंख्येचे मोठे प्रमाण खरे तर भारतासाठी मोठा लोकसंख्येविषयक लाभांश आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणलं जातं. या तरुण लोकसंख्येत शिक्षित, प्रशिक्षित आणि आरोग्यवान बनवल्यास ही प्रचंड मोठी लोकसंख्या भारतासाठी जबाबदारी न बनता आर्थिक विकासासाठी उपलब्ध असलेली एक मोठी मालमत्ता आणि भांडवल बनेल. जर उपलब्ध लोकसंख्या आहे, तुम्ही पाहू शकता 50%पेक्षा जास्त लोकसंख्या ही 25 वर्षाखालील आहे. 65% लोकसंख्या ही 35 वर्षाखाली, म्हणजे तरुणांचे प्रमाण जास्त आहे भारतामध्ये, 80च्या प्लस म्हणता येईल त्याला. त्यात जर वापर केला आपण योग्य, तर ही एक जबाबदारी न मानता एक मोठी मालमत्ता किंवा भांडवल बनू शकतं किंवा प्रॉफिटमध्ये आपल्याला करता येऊ शकतं. त्यानंतर 5वं जे भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे, गरिबी आणि बेरोजगारी म्हणलं जातं. पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 65 वर्षांहून अधिक काळात ही भारताची गरिबी व बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झालेले नाही अजून. 2011-12चा एक रिपोर्ट आला युनेस्कोचा, 58व्या फेरीनुसार जर पाहिलं आपण तर दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण हे 21.9% आहे. ग्रामीण भागात 25.7% आहे आणि शहरी भागात हे प्रमाण 13.7% आहे. त्यानंतर 2011-12मध्ये कामगार लोकसंख्येपैकी 10.8 दशलक्ष लोकसंख्या नित्य दराच्या आधारावर म्हणजे 24.7 दशलक्ष लोकसंख्या चालू दैनिक दराच्या आधारावर बेरोजगार होती. ओके, बेरोजगारी हा चॅप्टर आपण सेपरेट पाहणार आहे, त्यामध्ये ती माहिती पाहू. फक्त लक्षात घ्या, भारतात गरिबी व बेरोजगारीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्याच्यामुळं भारताचे जे उत्पन्न आहे, दरडोई उत्पन्न, ते खूप कमी आणि विकसनशील राष्ट्र मानलं जातं. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे भांडवल निर्मितीचा दर कमी, लो रेट ऑफ कॅपिटल फॉर्मेशन. प्रकल्प व मशिनरीमध्ये गुंतवणूक होऊन स्थिर उत्पादन मालमत्ता निर्माण होण्याच्या प्रक्रियेला भांडवल निर्मिती म्हणलं जातं. नंतर की भारतात बचत दर कमी असल्याने गुंतवणूक दर ही कमी असते. शब्द असे असले, त्यामुळे भांडवल निर्मितीचा दर कमी राहतो. त्याचे परिवसन कमी राष्ट्रीय उत्पन्न व कमी दरडोई उत्पन्न होते. त्यामुळे बचत कमी होते. अशा रीतीने भारतात कित्येक वर्ष न्यून विकासाच्या दृष्टिचक्रात सापडलेला आहे भारत. पुन्हा एकदा वाचू आपण हे. भारतात बचत दर कमी असल्याने गुंतवणूक दर ही कमी असते. त्यामुळे भांडवल निर्मितीचा दर कमी राहतो. त्याचे परिवसन कमी राष्ट्रीय उत्पन्न व कमी दरडोई उत्पन्नात होते. त्यामुळे बचत कमी होते. अशा रीतीने भारत कित्येक वर्ष न्यून विकासाच्या दृष्टिचक्रात सापडलेला आहे. सेंटेन्स महत्त्वपूर्ण. याच्यामध्ये सांगितलं भारतात बचत दर कमी आहे, त्याच्यामुळे काय होतं, गुंतवणूकसुद्धा कमी राहते. त्याच्यामुळे भांडवल निर्मितीचा दरसुद्धा कमी होतो. बचत जर कमी असेल तर गुंतवणूक दरसुद्धा कमी होतो, त्यावरून भांडवल निर्मितीसुद्धा कमी होते. त्याच्यामुळे काय होतं, राष्ट्रीय उत्पन्नसुद्धा कमी निघतं आणि त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था विकसनशील आहे किंवा कमी आहे. नंतर भारतात भांडवल लाजरे आहे असे म्हटले जाते. याची कारणे म्हणजे भांडवल गुंतवणुकीतील धोका, त्यानंतर कमी क्षमता, गुंतवलेले भांडवल पुन्हा परत प्राप्त करणे अवघड होते. म्हणून भारतीय भांडवल अंधारातून प्रकाशाकडे येण्याची फारशी धडपड करीत नाही. म्हणजे भांडवलाची उत्पादकता कमी, गुंतवणूक कमी करण्याची ती अनुत्पादक बाबीमध्ये अडकून राहते, बेकार पडून राहते. हे फक्त वैशिष्ट्य आहेत, असं काही विचारित नाही आपल्याला. फक्त कमी भांडवल निर्मितीचा दर आहे भारताकडे, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर 7वं म्हणजे औद्योगिकरणाचा अभाव, लॅक ऑफ इंडस्ट्रियलायझेशन म्हणलं जातं. भारतात अत्याधुनिक अशा औद्योगिकरणाचा अभाव दिसतो. म्हणजे मॉडर्नायझेशन जे औद्योगिकरण आहे तर ते कमी अभाव आहे आपल्याकडं. नंतर अर्थव्यवस्थेत आर्थिक वृद्धी दर कमी राहतो. जर पाहिलं आपल्याकडं भारतीय क्षेत्राचा वार्षिक सरासरी वृद्धी दर किती, तर 6व्या योजनेनुसार 3.5% होता, 7व्या योजनेनुसार 8.5% होता, 8व्या योजनेनुसार 8.9%. ही योजना कोणत्या, तर पंचवार्षिक योजना आहे, त्या लक्षात घ्या. 9वी पंचवार्षिक योजनेनुसार 4.5% होता आणि 10व्या योजनेनुसार 8.74% एवढा होता. ओके, कमी 15-16च्या पुढंच पाहिजे. मात्र
आर्थिक सुधारणाचा परिणाम म्हणून भारतीय उद्योग क्षेत्रात विकास पावत आहे. नियोजन काळात झालेल्या भांडवली गुंतवणुकीमुळे औद्योगिकरणाचा पाया बांधला जाऊन भारताकडे सुद्धा चीनप्रमाणे जे मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणलं आता ते बनवण्याची क्षमता सुद्धा निर्माण झालेली आहे आता. नंतर 8 आहे पायाभूत सुविधांची कमतरता, इन्फ्रास्ट्रक्चर इन्फॉर्मेटिव्ह म्हणलं तर रस्ते, रेल्वे, बंदरे, विमान वाहतूक, दूरसंचार, खत कारखाने, सिंचन सुविधा, बँकिंग, त्यानंतर विमा सेवा व इतर पायाभूत सुविधांची कमतरता भारताच्या आर्थिक प्रगतीच्या मार्गातील महत्त्वाचा अडसर आहे. आता सरकारने ही अडचण दूर करण्यासाठी बहुआयामी प्रयत्नसुद्धा केलेले आहेत. पण लक्षात घ्या पायाभूत सुविधांची कमतरता थोड्या प्रमाणात आहे आपल्याकडं. आता भारत त्यावर थोडं काम करताना पाहायला भेटते करंट सिच्युएशननुसार. मानवी संसाधनाचा निकृष्ट दर्जा, पुअर क्वालिटी ऑफ द ह्युमन कॅपिटल म्हणलं आता. त्यांचे कौशल्य नाहीत. या ठिकाणी सांगितलं की मानवी संसाधन साक्षरता, अंगीकृत कौशल्ये, आरोग्य, स्वच्छता, आयुर्मान यावर आधारित असते. मात्र सर्व बाबतीत भारतात अपेक्षेप्रमाणे विकास न झाल्याने मानवी संसाधनाचा दर्जा निकृष्ट राहिले. म्हणजे जे एज्युकेशन लागतं आपल्याकडं ते एज्युकेशन अवेलेबल होत नाही. त्याच्यामुळे आता जे मानवी संसाधन आहे त्याचा पुरेपूर वापर होत नाही. त्याच्यामुळे हा जे दर्जा आहे तो निकृष्ट दर्जाचा राहिलेला आहे. 10 म्हणजे तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा, लो लेवल ऑफ द टेक्नॉलॉजी म्हणलं तर उपलब्ध तंत्रज्ञानाचा दर्जा कमी राहिल्याने कृषीची प्रति हेक्टरी उत्पन्न आता कमीच आहे. तसे उद्योग क्षेत्राचे प्रति कामगार उत्पन्न कमीच आहे. ते समजलं. 10 पॉईंट पाहिले आपण भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये. आपल्याला यापैकी 2-4 पॉईंट विचारू शकतात की यावरून 100% प्रिलिमला किंवा मेन्सला क्वेश्चन असतो. आपल्याची भारतीय अर्थव्यवस्थेची खालीपैकी वैशिष्ट्ये कोणती नाहीत असं विचारतील. खाली 2-4 बरोबर देतील, एखादं चुकी देतील की भारतात औद्योगिक संशोधनात त्याच्या चुकीचं काय देतील की भारतात औद्योगिकरणाचा अभाव नाही आहे. ऑलरेडी हे चुकीचं आहे. भारतात औद्योगिकरणाचा अभाव आहे. तर क्वेश्चन 1 तरी विचारला होता भारतीय अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यावर. आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे भारतीय अर्थव्यवस्था त्यातला चॅप्टर 2 पाहिला, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. ही सिरीज तुम्हाला कशी वाटते मित्रांनो कमेंट करून सांगा. जर सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण सिरीज बनवतो आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त याचा फायदा होईल. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.